बॅक टू अवर प्रीवियस ब्लॉग. चला तो ब्लॉग सेट करूया. समजलं असेल मागचा ब्लॉग बघून. आता पिटोरी होते ना, आता आहे गणपती. तर आम्ही चाललो बाप्पा आणायला. तर चला दाखवतो मग आजच्या ब्लॉग मध्ये काय काय होईल. आणि हा ब्लॉग जॉईंट होणार आहे. गणपती बसेल त्या दिवशी पण आणि गणपती आपल्या घरी येईल तेव्हा गणपती आणायला तुम्हाला बोललो. तर चला जाऊ ना, सगळी निघलेले आता पण निघलेले आपली दीदी. कसं वाटतं तुला आज बाप्पा घरी येईल? मस्त वाटतं. मस्त वाटतंय. आता निघतो आता घरची ना. का आला? चला चला गणपती आणायला चला, बाप्पाला आणायला चालल्या. तर चला हे येऊ पण चालले पांडा पण चालले निघलेले सगळी इकडं बघा. दीदी पण येतं, पाटी पांडा आहे, मोठाबा पण येतं. आता तर जाऊ आता आपण. चला बघा आपली गाडी पण इथं उभी आहे. आता हीच गाडी घेऊन जाणार आहे आपण बाप्पाला आणायला. बघा पाट पण घेतले, दाखव म्हणून पाट पण घेतले. आता पोचलेला आणि गणपती सांगायला भिंगारीवरती सांगितलेलं यंदा गणपती आम्ही. इकडे बघा आता पाट बीट काढताय सगळी. मग तिकडे जायचे गणपती सांगायला. तर आता आपण जाऊ गणपती सांगायला. तर चला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. या तोंडा हातात दिला बाबू. ये अरे ये बाबू. आई इथेच ठेवतो खाली. गणपती बाप्पा. बाप्पाला हिला घे. बबलीची गाडी बघा मित्रांनो. गणपती बाप्पा मोरया. मोरया बोल बाबू. बाबू मोरया बोल. गणपती बाप्पा मोरया बोल. बाबू का आला? गणपती बाप्पा बोल. अरे बोल. बाप्पाला बाप्पा. अरे गणपती घरी आणलेला आहे आपला. बाप्पा घरी आलेला आणि बबली किती खुश झालेलो. बबलू कोण आला? बाप्पा. बाप्पा आला. बाप्पा आला. खुश झालेले. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. महापुरुषे विष्णुवे नमः. प्रवर्तमानस्य अद्य श्री ब्राह्मणे द्वितीय परार्धे श्री विष्णुपदे श्री श्वेतवराह कल्प वैवत्सं
सन्मन्वरे कलियुगे प्रथम चरण भरत वर्ष भरत खंडे जम्बूद्विजे दंडकारणे देशे राम रक्ष गोदावरी तीर्षे चारिवाहन शक्य 4-7 अस्मिन् वर्तमान शक्य 1946 नाम संवत्सर भाद्रपद मासे शुक्ल पक्ष चतुर्थ तिथी 4 वासरे शंभु शुभ नक्षत्रे शुभ योगी शुभ करणे शुभ काळे एव गुण विशिष्टाय वरिष्ठाय प्रत्यर्थ सकल मनोरथ सिद्ध अस्माक सह कुटुंबनाम सह परिवारान क्षेम शैर्य यश लाभ आयु आरोग्य ऐश्वर्य दंड अखंड निष्काम श्री सेवादास भक्ति प्राप्त्यर्थ सकल प्रत्यर्थ तथा ज्ञाने यथा मिलित उपचार द्रव्य श्री गणपती पूजन करिष्ये. पाणी सोडावे. कलश कलश मुखे विष्णु कंठे रुद्रम मध्यतामण मातृगण स्मृता कुक्ष तु सागरा सर्व सप्तदीपा गंगे च यमुने च इव सर्वोपचारार्थ गंध अक्षता पुष्प तुळशी पत्र समर्पयामि नमस्करोमि. वाली तुळशी पत्र दुर्वा वा तुळशी पत्र वा चरणाशी ना फूल वाहून पुढील मंत्र म्हणा. तुळशी पत्र व्हायला वाहायची. पूजेला इथं अडचण नको. पूजा रंजन बाहेर त्याला राहू दे. काय घंटा आगमनार्थो देवता गगनमार्गो गमनार्थो त्रिरक्षता पूर्वे घंटारवतत्र देवता आपम तुळशीपत्रम समर्पयामि नमस्करोमि. दीपपूजन करायचंय. पूजेला ठेवलं श्री महागणपती शुद्धोदक स्नान समर्पयामि. पाद्य स्नानाय समर्पयामि. श्री महागणपते दीर्घ स्नानाय समर्पयामि दूध. श्री महागणपते मा शुद्धोदक स्नानाय समर्पयामि. गणपते नमः. ओम श्री महागणपते नमः. भुवस्वः अमृताभिषेकास्तु शांति पुष्टि तुष्टिश्चस्तु. ओम श्री महागणपते नमः. महाअभिषेक स्नान समर्पयामि. शुद्धोदक स्नान च समर्पयामि. आता श्री गणपती आता जोडून नमस्कार करावा. बाजूस कमरेकडे येईल असे घालावे. हे शक्य नसल्यास जाणवे चरणाशी वहावे व पुढील मंत्र म्हणावा. ब्रह्मा विष्णु महेश्वराच निर्मेच ब्रह्म. श्री महागणपते नमः. तांबडे फूल पत्री वाहणे. श्री महागणपते रक्तवर्ण पुष्प अथवा रक्त कालदेवत्य पुष्पं समर्पयामि. मल्लिका दिसुग्नथमादि जाती माल प्रभो. आता बाप्पाची पूजा विजा झालेली, आरती पण झालेली. आता बसून जेवायला सगळी आणि आता सगळं झाले. आता बसून जेवायला तुम्हाला दाखवतो. जेवायला काय तर जेवायला आपलं वरण भात मोदक शिरा वडी वाटाण्याची भाजी पापड आणि बिड्डा. चला आपण जेवून घेऊ. आणि इकडे सगळी जेवायला बसले. चालतं इथं फोटोशूटला जरा. आणि जर तुम्हाला फोटोशूट बघत असतील तर माझ्या इंस्टा आय डीला फॉलो करा. मी इथे समोर देईन क्रिसवर6989 म्हणून. आणि आता आपला गणपतीचा सगळं झालेलं आहे. आणि आजचा होता पहिला दिवस. आणि पहिल्या आणि दुसरा 2 दिवस ब्लॉग कंटिन्यू येईल. आणि तिसऱ्या आणि चौथ्या आणि 5व्या विसर्जनाचा ब्लॉग सेपरेट येईल. तर मी तुम्हाला दाखवलं तर गाणी मी लावलं. मी जास्त शूट नाही करत कारण की कॉपीराईट येतं का व्हिडिओला. मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस बाप्पाचा आलेला. आणि मी पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचा थोडा अर्धा दाखवला असेल.
आणि दुसऱ्या दिवसाला भेटल्यात तुम्हाला डायरेक्ट. तर काल काय एवढा खास केला नाही मी. तर आता आपला बाप्पा बसले आणि ह्यो ब्लॉग व्हिडिओ पण नाही बनवत कारण की कॉपीराईट येतंय व्हिडिओला. आपल्या बाहेरचं गाणी बिणी टाकल्यावरती आवाज आल्यावरती. त्यामुळं मी जास्त पण क्लिप बनवत नाही. गाणी चालू असलो आता मला आतमध्ये गाणी चालू आहे, मी बाहेर येऊन ब्लॉग करते. आता यो ब्लॉग 2 पार्टमध्ये होईल. आपला विसर्जनाचा आणि एक आदल्या दिवशीचा ब्लॉग होईल. पिठोरीचा ब्लॉग पण बनवला आपण. तर पिठोरीचा ब्लॉग थोडा लेट झाला कारण की कॉलेज पण चालू होता आणि बिझी पण झालतो थोडा, त्यामुळं पिठोरीचा ब्लॉग थोडा लेट झाला. आणि आपला 2 पार्ट गणपतीचा आल्यानंतर आपला पिठोरीचा ब्लॉग येईल. तर तो पण बघायला विसरू नका आणि ह्यो पण बघा ब्लॉग. आपण इथंच एंड करू. आणि हा जर का तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण तुम्ही लाईक नाही करत, सो प्लीज असं नका करू. तुम्ही बघा आणि लाईक पण करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर.